नका पुन्हा यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास लखापूर फाटा म्हणजे एक विशेष त्या फाट्याची ओळख झाली की शंकरपटवाला फाटा. दर्यापुरात जो पट होता तो लखापूर फाट्यावरच का नेला आणि या पटाचं आयोजन करत असतात बाळासाहेबजी हिंगणीकर, त्यानंतर अनिलजी जळमकर आणि संजय भाऊ चव्हाण यांना सविस्तर आपण विचारू. आपण आज या पटाच्या बाबतीत हा पटाचं तुमच्या डोक्यात कसं काय आलं आणि ते पट तिघ मिळूनच का ठेवला, प्रथम आपण बाळासाहेब हिंगणीकर यांना विचारू. पट हा घेण्याचं कारण असं की मला सुद्धा पटाचा शौक होता. माझ्याकडे 2 गोरे होते, मी पटावर जात होतो. पण 2007 मध्ये अनायसे अनिल जळमकर आणि मी असे सहज बसलो, विषय निघाला की आपल्याला पट घ्यायचा आणि अनिल जळमकरनी होकार दिला. तेव्हा आम्ही दोघांनी तो पट घेतला शिव रोडवर. मग तेव्हापासून पट सुरू झाला. मध्यंतरीच्या काळामध्ये काहीतरी अडचणी निर्माण झाल्या, कोर्टामध्ये केसेस होत्या, पट बंद होता. परत जेव्हा कोर्टाचा निकाल लागला त्याच्यानंतर मग संजू चव्हाण आमच्यासोबत आले. तिघ जण आम्ही सोबत असलो, कारण याच्यामध्ये राजकारण न करता ह्या ज्या गोष्टी असतात पटाबिटाच्या सार्वजनिक असतात, त्या दृष्टिकोनातून आम्ही तिघ जण मिळून हा पट सुरू केला. बरं, हे पटाला किती वर्ष झाले? जवळपास 7 पासून किती वर्ष झाले आता हिशोब 2007 मध्ये पट सुरू केला आम्ही. तुम्ही मागच्या वर्षी जो पट ठेवला ती रस्ता हो. तो दर्यापूरचा बंद पट ठेवून इथं का ठेवला? तिथं थोडीशी गर्दी खूप होत होती, लोक आवरत नव्हते. कमी जास्ती होऊ नये म्हणून आम्ही 5:30-6 वाजता पट बंद केला. लोक एकदम रस्त्याजवळ येत होते आणि कोणती अनुचित प्रकार घडू नये म्हणून दूर जर पट घेतला तर आपलं सोयीचं होऊ शकते आणि म्हणून मग मागल्या वर्षीपासून इथं पट सुरू केला. पटाला राजकारणाचा गंध लागतोय? नाही नाही नाही, पटात राजकारणाशी काही संबंध नाही. काही काही लोक जे फोटो दिसून नाही राहिले म्हटलं या पटाच्या याच्यावर, नाही, जे पाहिजे ते फोटो आहेतच ना. का ते टाकले नाहीत मुद्दामून? नाही नाही, असं काही नाही आहे. ज्या लोकांना त्याचा इंटरेस्ट आहे त्या लोकांचे फोटो आहेत. कांचनमाला पटाचा कोणता इंटरेस्ट आहे? कुलदीप पाटलाला इंटरेस्ट होता ना, म्हणजे कांचनमाला त्याला इंटरेस्ट आहे फोटोचा. हे शेवटी राजकारणी आहेत, प्रत्येक प्रश्नाला टोलाव कसं हे त्यांना सुद्धा माहित. आता इथं नामांकित बैल आले तर तुम्ही त्यांना फोन करून बोलावलं की ते स्वतःहून आले? नाही, त्यांची फोन आले, आम्ही पॉम्पलेट छापल्या, त्या पॉम्पलेट पटावर गेल्या आणि जे घड्याळवाले आहेत, राजीव भाऊ आहेत आपले, उल्हास भाऊ आहेत, यांचे आम्ही व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवून दिल्या. त्यांनी तिथं प्रत्येक पटावर जाहिरात केली. त्या जाहिरातीच्या हिशोबाने ह्या जोड्या इथं आल्या आणि त्यांना असं वाटतं बा दर्यापूर तालुक्याचं गाव आहे, दर्यापूर मोठं गाव आहे, इथं आपल्या जोड्या गेल्या पाहिजेत, आपलं नाव झालं पाहिजे, हा दृष्टिकोन त्या लोकांच्या समोर असतो आणि त्यांना इंटरेस्ट आहे त्या पटाचा. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात, मग ते राजकारण असो, कबड्डी असो, पिक्चर मध्ये काम करणं असो, शेती असो, त्यानंतर शंकरपट असो, हे विविध माध्यम तुम्ही ऍट ए टाइम किंवा वयानुसार कशी काय बदलत नेता? नाही, बदलायचा प्रश्नच येत नाही. आता ज्या ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये मला कबड्डी पासूनच राजकारणात मला एंट्री मिळाली. जेव्हा मी कबड्डी खेळत होतो मला एका चांगल्या मंडळात संधी मिळाली, ज्या मंडळाचं नाव देशभरात होतं आणि ज्या तरुणोत्सव मंडळ दर्यापूर म्हणजे त्याला बोनोसा म्हणत होते, त्या मंडळाचं एक नाव देशामध्ये होतं आणि अशा मंडळामध्ये मला एक चांगली संधी मिळाली आणि अनेक जिल्ह्यामध्ये खेळण्याची संधी मिळाली. मग बऱ्हाणपूर असो, वर्धा असो, वडनगर असो, मिरज असो, भुसावळ असो, अनेक ठिकाणी जायची संधी मिळाली आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा खेळायची संधी मिळाली. लोकांनी मला त्या दृष्टिकोनातून सहकार्य केलं म्हणून मी आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलो. पटाचा शौक लागला, पट घेणं महत्वाचं होतं का मग तुम्ही बैलजोड्या सुद्धा ठेवत होते? नाही, बैलजोड्या होत्या ना माझ्याकडे. मी जेव्हा राजकारणात कमी प्रमाणात होतो तेव्हा माझ्याजवळ गोरे होते, मी ते पटावर खेळत होतो. परंतु कालांतरानं काय झालं की राजकारणामध्ये वेळ मिळत नाही आणि बैलाचा खेळ असा आहे की मालक तिथं कमीत कमी त्या दिवशी हजर पाहिजे, तरच तो खेळ चांगला होते आणि बैल चांगले राहू शकतात. परंतु आपल्याला वेळ भेटत नसल्यामुळे मग मी बैल कमी केले. का कधी कधी हे राष्ट्रवादी सोबत असतात तर मग तुम्ही काँग्रेसचे, ते राष्ट्रवादीचे, कधी कधी असा फरक पडत नाही का? ते म्हणतात मायनेत्याला बोला, तुम्ही म्हणता मायनेत्याला बोलू नका, तर तिथं काही असं क्रॉस घिस येते काय? अजिबात नाही, अजिबात क्रॉस येत नाही. अनिल सारखा म्हणजे प्रेमळ म्हणा किंवा मोठ्या मनाचा माणूस आमच्या याच्यामध्ये आहे. ते बाळासाहेब हिंगणीकर, आपण जो अनिल भाऊ जळमकर, दादा बाळासाहेब म्हणतात की बा तुमच्यासारखा प्रेमळ माणूस नाही, पण तुम्हाला कधी कधी वाटत नाही का की आपले पक्षाचे लोक इथं आले पाहिजेत का? बाकीच्या दर्यापुरात जे राजकारण चाललं, मी म्हणजे सर्व, बाकीचे माझ्यासमोर कोणीच नाही, अशा पद्धतीने तुम्ही वागून राहिले?
हा शेतकऱ्याचा खेळ आहे. याच्यात कोण्या नेत्याले किंवा राजकारणी माणसाला बोलायचं का म्हणते की शेतकऱ्याला उत्साह आहे. तुम्ही खासदाराला कसं काय बोलावलं? खासदार आमच्या जवळचाच नव्हे, तो आमच्या याच्यात सहभागी आहे. पण तुम्ही तुमच्या पक्षाचे का नाही बोलावले? पक्षाचं कामच नाही तर निवडणूक आहे काय ते शेतकरी आहेत ना तिथं निवडणूक थोडी आहे पक्षाचं काय. बरं का हो, हे तुम्ही झाले हे झाले हे पटाचं आयोजन करताना तुम्हाला काही मग प्रोसेस दिसून येत नाही काय? राजचं कामच नाही, राजकारण नाहीच नाही इथं. म्हणजे याचा अर्थ असा की बाळासाहेब जे म्हणतील ते पूर्व दिशा. हा चालते. म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीचे असल्यावर त्यांच्या म्हटलं ऐकता. इथं राष्ट्रवादीचं कामच नाही आणि काँग्रेसची काम नाही. हो ना, पण ते म्हणतात मी त्यांचं असं म्हणणं आहे, काँग्रेसचे तर मग तुम्हाला राष्ट्रवादीचं असं कोणी डावलत नाही की? ते काँग्रेसची म्हणत नाही तर मी राष्ट्रवादीच म्हणत नाही. आमच्याला ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी बक्षीस दिली, ज्यांचं सहकार्य ते लोक आमच्यासोबत आहे. मग आता हे जिल्हा प्रमुख झाले तुम्ही म्हटलं तर तालुक्यावर थोडस दुर्लक्ष झालं का तुमचं? नाही दुर्लक्ष कसं काय नाही. दुर्लक्ष करण्याचं कारण नाही, ह्या पोटामुळे काही राजकारणाचं होतं. तुम्ही अमरावती जिल्ह्यावर गेले की नाही, हो त्यामुळे काही फरक पडला का? काही फरक नाही पडला. बरं, ह्या पटाचा ठेवल्यानंतर तुम्हाला आनंद किती प्रमाणात वाटते? पूर्ण 100% आनंद. घरची लोक म्हणत नाहीत का याही वयात पटा जाता आणि काय हे करता? यावेळेस म्हणजे मी काय 100-200 वर्षाचा 200 वर्षाचं त्या जुन्या काळ लोक गेले ना, पण या वयात म्हणजे आजकाल का 50-60च्या वरती गेला तर लोक म्हणतात मला त्याचा अनुभव नाही, तर हा फरक पडत नाही का मग? नाही काही फरक पडत नाही, वयाचा सध्या काही फरक नाही पडून राहिला. हे आता संजीव म्हणा तुम्ही म्हणा बाळासाहेब यांच्या वयामध्ये खूप फरक आहे 10-12 वर्ष. तर हे तुम्ही जुळून कसं घेता मग? अरे प्रत्येक ठिकाणी आपण जुळून घेतो तसं तिथे जुळून घेतो आम्ही. प्रत्येक ठिकाणी राजकारणात जुळून घेतलं ना तुम्ही? राजकारणात जुळून घेतो, कोण नाही घेत, कोण नाही म्हणते. आमच्या आघाडीने आता विधानसभा लढलो आम्ही, लोकसभा लढलो, आघाडीत लढलो. हे होते जळमकर भाऊ जिल्हा प्रमुख. त्यानंतर या बदलीत तिसरा फॅक्टर आहेत ते आहेत संजीव भाऊ. काय संजीव भाऊ काय म्हणते पोट? पोट तर एकदम व्यवस्थित आहे. अरे किती की व्यवस्थित नसला तरी व्यवस्थित म्हणायला लागते. नसलाचा विशेष नाही, तर व्यवस्थितच आहे सगळं. बरं, यावर्षी नामांकित जोडे आले का मग तुमची इथं? हो सगळं नामांकित आहे. तुम्ही समजा आपण किती की म्हटलं तर समवयस्कर आपण वयानं या दोघांपेक्षा कमी असल्यानंतरही तुम्ही कसं काय जुळून घेतलं? मी लहान असूनही हे जे माझे दोन मोठे बंधू आहेत हे मला एवढा मान सन्मान देतात की त्याचा मला एक वेगळा आनंद वाटते. म्हणजे तुम्ही मान सन्मानासाठी भुकेले आहे का मग? मान सन्मानाचं नाही, प्रत्येक माणूस या मान सन्मानासाठीच लढत असतो. आणि हे माझे दोन मोठे बंधू मला एवढा मान सन्मान देतात की तू करशील ते पूर्व दिशा, मला त्यातून एवढं समाधान मिळते, मी त्याच्यापेक्षा दुप्पट वेगानं चालतो. बरं, मग याचा राजकारणावर काही परिणाम होते का? नाही, राजकारणाचा हा खेळच नाही आहे आमचा. बरं, हे जे लोकांसाठी तुम्ही इथं उपाययोजना केलेली आहे की बा ऊन लागते म्हणून तुम्ही हा पूर्ण टेंट एक साईडनं लावला आणि हे प्रथमच मागच्या वर्षीपासून तुमच्या याच्यावर पण आलं, हे कल्पना कशी काय सुचली? ही कल्पना म्हणजे लोकांना आता कसं आहे, उन्हाळ्याचा टाइम आहे, ऊन चालू झालं, तर उन्हाळ्यात जो खेळाचा आनंद उपभोगता येते तो येत नव्हता, म्हणून आम्ही त्याकरिता हे एक साईडनं पूर्ण 25 पेंडाल टाकले. बरं, दर्यापुरात अशी एक बम आहे की बा हे तिघच जण पट ठेवतात आणि त्याच्यात कोणालाच काही येऊ देत नाही, हे खरी गोष्ट आहे काय? नाही, यावर्षी आता आहेत ना गौरव बुटोळे आहेत, अजिभाऊ प्रती आहेत, ज्यांना याच्यात इंटरेस्ट आहे. आम्ही जरी ते 5 जण समोर दिसत असू पण आमच्या माग 5 जणांचा हा कार्यक्रम नाही ना, खूप लोक आहेत त्याच्या माग, जे पडद्या आळही आहेत, पडद्या समोरही आहेत, भरपूर लोकांचं सहकार्य आहे, म्हणूनच हा खेळ व्यवस्थित. हा शंकरपट तुम्हाला कोणत्या स्टेजवर नेऊन ठेवायचा आहे? आता जोपर्यंत आमचं एकमत आहे आणि आम्हाला इंटरेस्ट आहे, वयाच्या हिशोबाने आमचे ज्येष्ठ नेते आहेत हे 2 माणसं, यायचा जोपर्यंत इंटरेस्ट कायम आहे तोपर्यंत आम्ही घेत राहू. म्हणजे हे जर समजा याचा इंटरेस्ट गेला की तुमचा इंटरेस्ट जाईल? हा 100%. अमरावती यांचं निशाण आहे आणि सोबत आहे बबनराव मुटकुरे तळेगाव दशासह